एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. हृदयस्पर्शी बोल या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. बघा, अनंत चतुर्दशी, अनंत चौदस हे शनिवारी येत आहे व या अनंत चतुर्दशीला आपण काय करावं, नाही का, पूजा कशी करावी जेणेकरून आपल्या घरात सगळं आनंदी आनंद होणार आहे, त्याबद्दल मी आज थोडंसं बोलणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि खूप छान व्हिडिओ आहे. नक्की प्रत्येक गृहिणीने हा उपाय करावा आणि आपल्या घरात सतत आनंद, वैभव, शांतता नांदावी असं अनंतरूपी भगवानांना म्हणजे श्रीकृष्णांना प्रार्थना करावी. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि ऐकासुद्धा आणि उपायसुद्धा करा. खूप छान लाभ मिळतो, अगदी सुख, समाधान, शांतता नांदते. तर चला जाणून घेऊया ह्या दिवशी काय करावं. सर्वात प्रथम आपण आधी याची कथा ऐकून घेऊया. अनंत चतुर्दशीची कथा आहे श्रद्धा, विश्वास आणि संकटातून मुक्तीची. तर नक्की ऐका. एकदा पांडवांनी धूताच्या खेळात आपलं राज्य, संपत्ती आणि सगळंच काही गमावलं होतं. युधिष्ठिर अत्यंत दुःखी झाला होता. युधिष्ठिर हा देव आता काय करू काय नाही असं त्याला झालं होतं. राज्यही नाही, माणसंही नाही आणि संकट तर खूपच अफाट संकट होतं. त्याला काय करावं काहीच समजत नव्हतं. युधिष्ठिर आधी हात जोडून अक्षरशः भगवंताला म्हणतो की हे देवा, आता आम्ही काय करू, आमच्यावरती एवढं संकट आलंय, आता तूच काहीतरी मार्ग दाखव म्हणून श्रीकृष्णांना प्रार्थना करू लागला. त्यावर श्रीकृष्ण भगवान त्यांच्या अनंतरूपी दर्शनाने त्यांनी युधिष्ठिरला आपलं काय म्हणत नाही का आपण, आपलं तेजस्वी रूप दाखवलं. अत्यंत असे प्रभावशाली तेजस्वी असं गोंडस रूप अनंत भगवान यांनी म्हणजे श्रीकृष्णांनी युधिष्ठिरला दाखवलं. अनंतरूपी म्हणजे श्रीकृष्ण तिथे प्रकट झाले व त्यांनी युधिष्ठिरला सांगितलं की हे युधिष्ठिरा, तू चिंता नको करू व अनंत चतुर्दशीचं व्रत कर. अनंत भगवान म्हणजे साक्षात विष्णू, साक्षात श्रीकृष्ण, त्यांच्या कृपेमुळे तुझं सगळं दुःख दूर होणार आहे. म्हणून तू अनंत चतुर्दशीचं व्रत नक्की कर. त्याच्यातून तुला नक्कीच मार्ग सापडेल आणि तुझं आधीचं वैभव तुला प्राप्त होऊन जाईल. व युधिष्ठिराने व्रताची तयारी चालू केली. सर्व स्त्रिया पुरुष पूजा करून ते 14 गाठण मारून एक दोरा त्यांनी श्रीकृष्ण भगवान अनंतरूपी भगवानांचं नामस्मरण करून एक धागा घेतला व त्याला त्यांनी 14 गाठी मारल्या. 14 गाठी मारल्यानंतर तो दोऱ्याला अनंत म्हणून त्यांनी पूजा केली. त्याच दोऱ्याला आपणही अनंत म्हणतो. श्रीकृष्णांनी सांगितलं होतं युधिष्ठिराला की हे युधिष्ठिरा, तू एक दोरा घे, दोऱ्याला तू 14 गाठण मार. 14 गाठण मारताना एक एक गाठमध्ये माझं नामस्मरण कर, अनंतरूपी श्रीकृष्णांचं नामस्मरण कर आणि हा धागा तू हातात बांध. व युधिष्ठिरानेही तसंच केलं. तो धागा त्याने हातात बांधला व त्याने तो धागा हातात बांधतानाच आकाशातून असा दिव्य प्रकाश पडला. एकदम असं काहीतरी एक लखलख प्रकाश पडला. पांडवांच्या चेहऱ्यावर देखील आनंद झाला. हळूहळू त्यांचे संकट कमी होऊ लागले. त्या क्षणाला त्यांचे संकट कमी होऊ लागले. त्यांच्या जीवनात पुन्हा आनंद, शांती, यश परत आलं. सर्व अनंताच्या कृपेने हे घडलं होतं. म्हणजे साक्षात श्रीहरी विष्णू श्रीकृष्ण यांच्या दर्शनाने, त्यांनी सांगितलेल्या उपायाने अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा उपाय केल्याने त्यांचं पुन्हा वैभव त्यांना ते प्राप्त मिळालं होतं. ते अतिशय आनंदी झाले होते. बघा, ही परंपरा आज आपल्या बहुतेक गावांमध्ये सुद्धा चालू आहे. गावात लोक हे व्रत देखील करतात, बायका देखील करतात. धागा बांधतात, त्याला 14 गाठणी मारून आपल्या गळ्यात किंवा हातात बांधतात, नाही का. तेव्हापासून आजपर्यंत अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्त हा व्रत करतात. एक दोरा घेतात, त्याला 14 गाठी बांधतात. तो दोरा म्हणजे श्रद्धा, विश्वास, भगवान विष्णूंचा आशीर्वाद हे ते प्रतीक आहे त्या दोऱ्याचं. म्हणून तुम्ही देखील अवश्य करा. तर चला आता थोडक्यात आपण जाणून घेऊया की या अनंत चतुर्दशीचं पूजेचं साहित्य काय काय लागतं. तर प्रथम म्हणजे कलश, पाण्याचा लोटा, पाण्याने भरलेला कलश, नाही का. दुसरा आहे अनंत धागा. तो धाग्याला आपण 14 गाठणी मारून घ्यायच्या आहे. धाग्याला आपण 14 गाठणी तयार करून तो धागा बनवून घ्यायचा आहे. फळांमध्ये तुम्ही नारळ, केळी असे हे फळं घेऊ शकतात.
फुलांमध्ये भगवानना विष्णू हरींना एक हार घेऊ शकतात पूजेसाठी, त्यांच्या प्रतिमेला एक फुलांचा हार घेऊ शकतात. त्यानंतर तुम्ही तुळशीपत्र घेऊ शकतात, बेलाचं पान देखील घेऊ शकतात, एखादं फूल घेऊ शकतात. अगरबत्ती, धूप, दीप, हळद कुंकू, अक्षदा. नैवेद्यामध्ये तुम्हाला गोड पदार्थ काहीतरी करायचं आहे, विशेषतः पुरणपोळी, मोदक किंवा आपण प्रसाद, रवा तो सुद्धा चालतो, नाही तर एखादी मिठाई ही सुद्धा घेऊ शकतात. व पंचामृत सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे. बघा, दूध, दही, तूप, मध, साखर यांचं मिश्रण बनवायचं आहे, ते झालं पंचामृत. या दिवशी तुम्ही बाळकृष्णांना सुद्धा पंचामृत तयार करून स्नान केलं तरी देखील चालतं, ते सुद्धा उत्तम आहे. व आता काय करायचं आहे, कलश स्थापन करून घ्यायचं आहे. एक चौरंग टाकायचं आहे, चौरंगावर कलश स्थापन करून घ्यायचं आहे. श्री विष्णूंची पूजा करायची आहे. एखादा त्यांचा फोटो म्हणा, नाही तर बाळकृष्ण म्हणा, हे देखील चालतं, त्यांना चौरंगावर अक्षदांवर स्थापित करायचं आहे. अनंत धाग्याला 14 गाठी मारून त्याची पूजा करायची आहे. पूजा झाल्यावर तो धागा पुरुष यांनी उजव्या हाताला बांधायचा आहे आणि स्त्री असेल तर त्यांनी डाव्या हाताला नाही तर गळ्यात बांधला तरी चालतो. आणि शेवटी पूजा वगैरे झाली, हळदी कुंकू, अक्षदा, एखादं फूल समर्पण करून तो धागा एक आपली मनातली इच्छा मागून तो आपल्या गळ्यात किंवा हातात बांधायचा आहे. व त्यानंतर तुम्ही शेवटी आरती करून, गणपतीची आरती करून देवाला तुम्ही गोडधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे, भगवान श्रीहरींना नैवेद्य दाखवायचा आहे. व जो तुम्ही तो धागा केला होता ना, तो धागाच खूप महत्त्वाचा आहे. तर मी विनंती करून सांगते की एक धागा घ्या, त्याला तुम्ही 14 गाठणी मारा. पुरुष असेल तर त्यांनी उजव्या हातात बांधा आणि महिला स्त्री असेल तर त्यांनी गळ्यात किंवा डाव्या हातात बांधायचा आहे. पण तो बांधताना देखील एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. बघा, हा मंत्र म्हटल्यानंतर ना आपलं सर्व आनंदी आनंद होणार आहे. तर तो मंत्र कोणता आहे, चला जाणून घेऊया. तर तो धागा बांधताना म्हणायचा आहे, ओम अनंताय नमः, ओम अनंताय नमः, ओम अनंताय नमः, ओम अनंताय नमः असं 14 वेळा म्हणायचं आहे आणि तो आपल्या गळ्यात किंवा हातात बांधून घ्यायचा आहे. बघा, श्रीहरी विष्णू अतिशय प्रसन्न होऊन जातात. तुमची जी इच्छा असेल ना ती ह्या दिवशी नक्कीच पूर्ण होते. त्यामुळे तुम्ही मनाने हा उपाय करा. खूप छान असा उपाय आहे आणि घरात सुख, समाधान, आनंदी भरभराटीत राहो. अनंत चतुर्दशीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. भगवान श्रीहरी विष्णू आणि गणपती बाप्पा तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करो, हीच सदिच्छा. तर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.